शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कृषी विभाग महाराष्ट्र शासनामार्फत दर बुधवारी घेण्यात येणारी वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची कास धरू प्रगतीची याच्या आजच्या 72व्या भागामध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला वेबिनारचा विषय आहे डाळिंब पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन. आणि आज आपल्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत डॉक्टर कैलास मोते सर, संचालक फलोत्पादन, कृषी आयुक्तालय पुणे. सर नमस्कार. आपल्या या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करते. त्याचबरोबर आपल्याला जे शास्त्रज्ञ म्हणजे जे प्रमुख आपल्याला त्या पिकांबद्दल मार्गदर्शन करणार आहेत असे पहिले आपले सायंटिस्ट आहेत डॉक्टर जोशना शर्मा मॅडम, ज्या की प्रमुख आहेत प्रमुख शास्त्रज्ञ आहेत वनस्पती रोगशास्त्र विभाग, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर. मॅडम नमस्ते. आपल्या या वेबिनार मालिकेमध्ये मी स्वागत करते. त्यानंतर डॉक्टर NV सिंग, वरिष्ठ शास्त्रज्ञ उद्यान विद्या, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर. व त्यानंतर डॉक्टर मल्लिकार्जुन सर आहेत जे की वरिष्ठ शास्त्रज्ञ कीटकशास्त्र विभाग, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर. मी सर्व आपल्या वक्त्यांचे या कार्यक्रमामध्ये स्वागत करते आणि मी मोते सरांना अशी विनंती करते की सरांनी शेतकरी बांधवांना थोडक्यात मार्गदर्शन करून या वेबिनारची सुरुवात करावी. नमस्ते मॅडम. आज आपला वेबिनार मालिका भाग 72 चर्चा करू शेतीची कास धरू प्रगती अंतर्गत डाळिंबावरील कीड आणि रोग व्यवस्थापन या अंतर्गत आपण आज चर्चा करणार आहोत. विशेषतः आपण पाहतोय मागच्या 2 महिन्यापासून डाळिंबावर मोठ्या पेपरमध्ये बातम्या येत आहेत की डाळिंबावर पिनोल बोरर्स आणि मर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांना बागा देखील काढाव्या लागत आहेत. यासाठी मध्यंतरी आयुक्त साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपण 3 मार्चला आपण एक सभा घेतली होती. त्यात आपण राहुरी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉक्टर सुपे सर, NRCचे प्रिन्सिपल सायंटिस्ट जोशना मॅडम आणि सर्व डाळी उत्पादक संघाचे सन्माननीय पदाधिकारी आणि आमचे जिल्ह्याचे काही संबंधित जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कुशाजी यांच्या समवेत आपण त्या दिवशी बैठक घेतली होती. आणि त्या ठिकाणी सविस्तर सादरीकरण जोशना मॅडमने केलं होतं आपल्याला की नेमका हा प्रॉब्लेम का वाढतोय. तर अतिशय चिंताजनक परिस्थिती असल्यामुळे आणि सध्या सेशन पण सुरू आहे, सारख्या वर्तमानपत्रातून बातम्या येत आहेत आणि म्हणून मध्यंतरी मी मल्लिकार्जुन सरांशी पण बोललो होतो. तर त्यांचं म्हणणं होतं की आपण आपल्या जे क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणा आहेत, विशेषतः SDO, तालुका अधिकारी, तंत्र अधिकारी यांच्यासाठी एक स्पेशल ट्रेनिंग ऑर्गनाईज करायचं होतं आणि त्याचाही आपण आता तातडीने निर्णय घेतलेला आहे. तर आजच्या या बैठकीमध्ये या वेबिनारमध्ये आपल्याला जे मार्गदर्शन करणार आहेत NRCचे प्रिन्सिपल सायंटिस्ट जोशना शर्मा मॅडम, डॉक्टर MV सिंग, हॉर्टिकल्चरिस्ट, NRC पोमोग्रेनेट सोलापूर. नंतर डॉक्टर मल्लिकार्जुन हे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. मी आत्ताच बोलल्याप्रमाणे डाळिंबाच्या बाबतीत आपण म्हणजे मागे आम्ही जेव्हा SEO म्हणून काम करत होतो 2003-04 दरम्यान, तर नाशिक सारख्या जिल्ह्यामध्ये एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये साधारणपणे 5 ते 5.5 हजार हेक्टरची लागवड होत होती आणि अख्ख्या राज्यामध्ये जी लागवड होती आपल्याकडे 10 ते 12 हजार हेक्टर ते क्षेत्र एका पिकाखाली येत होतं. आणि खूप काही बदल त्यावेळेस आपण केले गेलेले होते की शेतकऱ्यांना आपण विद्यापीठाच्या रेकमेंडेशन नुसार प्लांटिंग डिस्टन्स फॉलो करा म्हणून म्हणत होतो. त्यावेळेस डाळिंब बागायतदार संघाने आपल्याला हाय डेन्सिटीवर आणलं आणि आज आपण पाहतो आहोत की मागच्या 3 तारखेला जेव्हा सादरीकरण केलं होतं जोशना अर्जुन मॅडमनी शर्मा मॅडमनी, त्यावेळेस सुद्धा त्यांनी निदर्शनावर त्यांनी जे सर्वे सुरू केलेला आहे त्याच्यावर सुद्धा पिनहोल बोररचा अटॅक वाढताना दिसतोय. 2017 पासून सारखा प्रादुर्भाव वाढतो आहे आणि याचे जे प्रमुख कारण आहे की आपल्या जे रेनी डेज आहे त्याची संख्या वाढलेली आहे, पावसाचे प्रमाण देखील वाढलेले आहे आणि हे ड्रायलँड मधलं पीक आहे आणि आपली जमिनीची निवड योग्य पद्धतीने होत नाही आणि वातावरणातील बदल पावसामधलं जी काही वाढ झालेली ते रेनी वाढ, हे सगळ्या गोष्टी या सगळं पिनहोल बोरर आणि मरसाठी कारणीभूत आहेत आणि शेतकऱ्यांना अतिशय कॅश क्रॉप म्हणता येईल असं आता चांगलं पीक म्हणजे 3-3 बहार आपण या डाळिंबाचं घेत असतो आणि शेतकऱ्यांना अतिशय अश्युअर्ड उत्पन्न देणारं पीक म्हणून या पिकाची ओळख आहे.
आणि असे असताना सुद्धा ह्या कीड रोगाच्या प्रादुर्भावामुळे आता शेतकरी अतिशय त्रस्त झालेला आहे. आणि म्हणून क्षेत्रीय स्तरावरील सुद्धा ट्रेनिंगचं आम्ही नियोजन करतो आहोत. एप्रिल महिन्यामध्ये आम्ही या डाळिंब उत्पादक जिल्ह्यातील निवडक अधिकाऱ्यांसाठी ट्रेनर्स ट्रेनिंग म्हणून आम्ही NRCच्या सायंटिस्टच्या मदतीने ट्रेनिंगचे देखील आयोजन केलेलं आहे. त्याचा जो खर्च आहे तो आपण फलोत्पादन अभियानामधून करणार आहोत. आणि याच्या व्यतिरिक्त नंतर आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये काही शेतकऱ्यांसाठी, बागायतदार संघातील पदाधिकाऱ्यांसाठी सुद्धा परत NRCला आपण ट्रेनिंग द्यायचं आम्ही निश्चित केलेलं आहे. आणि डाळिंब पिकाच्या बाबतीत म्हणजे आपल्याला जर निर्यातीचं जर आकडेवारी आपण विचारात घेतली तर आपण असं पाहतोय की साधारणपणे 50,000 ते 60,000 ते 65,000 मेट्रिक टन आपल्याला निर्यात होत असतं. आपलं जर प्रोडक्शन विचारात घेतलं तर प्रोडक्शनचं आपण 0.5% सुद्धा एक्सपोर्ट आपलं होत नाही. खूप चिंताजनक बाब आहे. आणि आता आपल्याकडे पूर्वी फक्त महाराष्ट्र एकच डाळिंब उत्पादक होतं, परंतु आता राजस्थान, गुजरात आणि सगळीकडून आता डाळिंबाचं उत्पादन सुरू झालेलं आहे. तिथून पण एक्सपोर्ट सुरू झालेला आहे. आणि त्यामुळे आपला जो काही वाटा आहे एक साधारणपणे 550 कोटी पर्यंत परकीय राज्याला आपण मिळवून देणारं हे पीक आहे. आणि शेतकऱ्यामध्ये अतिशय लोकप्रिय ठरलेलं आणि अशोर उत्पन्न देणारं पीक म्हणून या पिकाकडे आपण पाहत होतो. शेतकरी याच्यातून अनेक शेतकऱ्यांनी खूप चांगले पैसे या ठिकाणी कमवलेले आहेत. परंतु या वातावरणातील बदलाला आणि या सगळ्या गोष्टीला आपण आता सामोरे जात असताना या पिकाचं आपण डोळ्यात देखत पाहतोय की क्षेत्र सातत्याने घटत आहे. मला या ठिकाणी अगदी मागच्या 2 वर्षापासून आपण फळबाग लागवडीसाठी आपल्याकडे कुठलीही दुसरी योजना नाही. जी मग्रा जी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गतच फक्त आपण लागवड करत असतो. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवडीला कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे आपण लागवड करू शकलो नव्हतो, कारण निधी शासनाकडून उपलब्ध झालेला नव्हता. फक्त एकमेव योजना असताना मागच्या 2 वर्षात आपण खूप प्रचंड फॉलोअप देऊन आणि आमचं सगळं यंत्रणा कामाला लावून आणि आतापर्यंत जे हायेस्ट लागवड मागच्या वर्षी 38,000 हेक्टरची लागवड केली. त्याच्यात सुद्धा डाळिंबाचा जो वाटा होता एक साधारणपणे 1400-1500 हेक्टर होता. यावर्षी आम्ही 42,000 हेक्टरवर लागवड झालेली फळ पिकांची. त्याच्यामध्ये आंबा एकटा 16,000-17,000 हेक्टरवर आहे. परंतु डाळिंबाची यावर्षीची लागवड पाहिली ती सुद्धा 1,700 हेक्टरवर आहे. म्हणजे आपल्याला असं निदर्शनात आहे की ज्या लावलेल्या बागा ते शेतकरी ते काढतायत. आणि दरवर्षी अतिशय पोषक कालावधी असताना वातावरण असताना सुद्धा डाळिंबाची लागवड कमी कमी होताना दिसते आहे. आमच्या ज्या शासकीय रोपवाटिका आहेत पहिल्यांदा डाळिंबाचं रोप विक्री, कलम विक्रीसाठी चढाओढ होत होती. प्रायव्हेटमध्ये इतक्या नर्सरी त्यावेळेस डाळिंबासाठी आल्या की त्यांना मॉनिटरिंग करणं आम्हाला अवघड जात होतं. परंतु आज आम्ही पाहतोय की डाळिंबाचे जे ग्राफ्ट्स आहेत त्याची जी आम्ही कलमाची किंमत निश्चित होते त्या किमतीपेक्षाही 50% किमतीमध्ये शेतकरी आता प्रायव्हेट नर्सरीवर विकायला लागलेले आहेत. म्हणजे एकंदरीत डाळिंबामध्ये आपलं प्रचंड नुकसान होत आहे. आणि आपल्याला एक जसं आपण मध्यंतरी जेव्हा आपल्याला तेल्या रोगाचा सुरुवातीला जो प्रादुर्भाव झाला तो 6-7 मध्ये, त्यावेळेस आपण अतिशय कम्युनिटी बेस आपण कॅम्पेनिंग करून ह्या रोगाचा अटकाव करण्यासाठी प्रयत्न केला होता. त्यावेळेस सुद्धा आपल्याला NRCने खूप चांगला प्रोटोकॉल दिला होता. आणि त्या प्रोटोकॉलवर आपण स्कीम तयार केली होती राष्ट्रीय कृषी विकास आणि शेतकऱ्यांना आपण 50% अनुदानावर औषध देखील उपलब्ध करून दिले होते. आणि त्यामुळे थोड्याफार प्रमाणात आपल्याला त्यावेळेस तेल्या रोग सुद्धा आटोक्यात आणता आलेला आहे. परंतु आता जो आपण पाहतोय पिनोट बोरमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होते, झाड काढावं लागत आहेत आणि शेतकरी सुद्धा त्रस्त झालेला आहे. अशा स्थितीत आपल्याला शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी NRCने काय पुढाकार घेतलेला आहे. यावेळेस सुद्धा त्यांचा आग्रह होता की आपल्याला शेतकऱ्यांसाठी काही आपल्याला वेबिनार घेता येईल का. आणि आज त्यांनी आपल्याला आज आपण जो वेबिनार ठेवलेला त्याच्यामध्ये तिन्ही विषयाचे आपल्याला त्याच्यामध्ये पॅथॉलॉजिस्ट आहे, हॉर्टिकल्चरिस्ट आहे आणि एंटोमॉलॉजिस्ट, तिन्ही प्रकारचे सायंटिस्ट आपल्याला या वेबिनार मालिकेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. मी या ठिकाणी आवाहन करेल की आमचे जे क्षेत्रीय अधिकारी असतील त्यांनी सुद्धा याला जॉईन करायचे आहे आणि सर्व बारकावे त्यांनी समजून घ्यायचे आहेत. आणि शेतकरी बांधवांना सुद्धा आम्ही या ठिकाणी एकच विनंती करेल की आपण आजचा जो वेबिनार आहे अतिशय महत्वाचा वेबिनार आहे. आपण या रोगाला किडीला आपण त्रस्त झालेलो आहोत. मॅनेजमेंट कसं करावं हा मोठा प्रश्न आपल्या समोर आहे. उत्पादन खर्च वाढतोय, उत्पादन कमी होत आहे, प्रोडक्टिव्हिटी जर पाहिली तर खूप खूप कमी होत जाते. आणि अशा स्थितीत जर आपल्याला जर डाळिंबाचे जे आहे ते बागा जर वाचवायचं असतील तर आजचं जे लेक्चर आहे ते अतिशय उपयुक्त ठरणार आहे. डाळिंबासाठी आम्ही आता सर्व्हेलन्स प्रकल्प सुद्धा राबवत आहोत आणि सर्व्हेलन्स प्रकल्प सुद्धा आम्हाला दिसत आहे पिनहोल बोरर असेल, मर असेल आणि स्टेम या तिघांचंही जे नुकसानीची पातळी आहे ती आर्थिक नुकसानी पातळीपेक्षा वर गेलेली आहे. आणि त्याच्यामुळे शेतकरी खरोखरच त्रस्त झालेले आहे. आणि आपल्याला सर्व्हेलन्स मधून सुद्धा सेम प्रकारचे फीडबॅक आपल्याला आलेले आहेत
आपण शेतीशाळा सुरू केलेल्या आहेत. जवळपास 45 शेतीशाळा आपण डाळिंबाचे सुरू केलेल्या आहेत. आणि त्या शेतीशाळा धारकांसाठी सुद्धा 1 दिवसाची शेतीशाळा ठेवून सर्वांना या शेतीशाळेच्या जे काही मेंबर्स असतील सर्वांना 1 दिवस जॉईन करून आपल्याला त्यांना सुद्धा प्रबोधन करायचं आमचं मनात आहे. सर्वप्रथम आपण काय करणार आहोत की आपले जे क्षेत्रीय स्तरावरती जे अधिकारी आहेत, विशेषतः SDO असतील, काही तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकाऱ्यांसाठी, निवडक अधिकाऱ्यांसाठी म्हणजे आपण ट्रेनिंग ठेवतो आहोत आणि NRCच्या सायंटिस्ट मदतीने करणार आहोत. आपल्याला असं कॅम्पेन स्वरूपात डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मदत करायची आपण ठरवलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी ETL म्हणजे कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढेल त्या ठिकाणी सुद्धा आम्ही जे आमचे विभागीय कृषी सहसंचालक आहेत त्यांच्याकडे आम्ही आकस्मिक निधीसाठी तरतूद करून ठेवली. त्याच्यातून ते 50% अनुदानावर औषध सुद्धा ते देऊ शकतात. आणि NRCचं जे जोशना शर्मा मॅडमने जे प्रेझेंटेशन केलं होतं त्यांनी अतिशय छान प्रोटोकॉल्स या पिनोसाठी तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये स्टेम पेस्टिंग आहे, ड्रेंचिंग आहे. अशा स्वरूपाचे जर समजा टेक्नॉलॉजी म्हणजे ते तंत्र रिकमेंडेशन आहे हे जर आपल्या शेतकऱ्यांनी फॉलो केलं आणि आपलं शेतीशाळामध्ये या सर्व तंत्राचा अवलंब करण्यासाठी सुद्धा आपण सूचित करतो आहोत. आणि त्यांनाही आपल्याला अशीच 1 दिवस कार्यशाळा घेऊन त्यांनाही प्रबोधन करायचं आहे. तर डाळिंबामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात जनजागृतीची आता गरज आहे. 3 हंगामामध्ये घेणारं पीक आपण आता एकही हंगाम घेऊ शकत नाही अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आणि सातत्याने वर्तमानपत्रात पण बातम्या येत आहेत आणि फोन पण येत आहेत. बागायतदार संघ सुद्धा खूप प्रयत्न करतो आहे. त्यांनी सुद्धा अतिशय सकारात्मक त्यांचा याच्यासाठी उपाययोजना संदर्भात असतो आणि त्यांनी प्रतिसाद त्यांचा असतो. आणि त्यांची सुद्धा तयारी आहे की शेतकऱ्यांपर्यंत गावोगावी आपण मेळावा घेऊन हे कसं प्रबोधन करता येईल यासाठी आपल्याला निश्चितपणे प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि मी आज या ठिकाणी सर्व शेतकरी बंधू आणि आमचे जे शेतकरी स्तराचे अधिकारी त्यांना एकच या ठिकाणी आवाहन करेल की खूप चॅलेंजिंग असं टास्क आपल्या समोर आहे. शेतकरी खूप या कीड रोगाने त्रस्त झालेले त्या डाळिंब पिकाचे व्यवस्थापन करताना. त्यामुळे आपल्याला आजच्या या वेबिनार मधून जे काही मार्गदर्शन NRCचे सायंटिस्ट आपल्याला करणार आहेत कृपया करून आपण सर्वांनी समजून घ्यावं आणि आपल्या मार्फत सर्व डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हे शिफारशी तंत्रज्ञान पासन करावं असं मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो आणि माझं 2 शब्द या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. थँक्यू मॅडम. धन्यवाद मोते साहेब. यानंतर मी डॉक्टर ज्योत्स्ना शर्मा मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. मॅडम आपल्याला डाळिंबावर रोग व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. ज्योत्स्ना मैडम आपकी PPT शेयर कीजिए प्लीज. शेयर किया, दिख रहा है कि नहीं? दिख रहा है मैडम. तो वो फुल स्क्रीन कहाँ से आता है? फुल स्क्रीन मूव कर रहा है ना मैडम? नहीं, मूव नहीं कर रहा है. स्लाइड फॉर्मेट में कीजिए ना. ओके ओके. स्क्रीन अनशेयर हुई है मैडम. हाँ कर रही हूँ. ठीक है, तो मैं अभी ठीक है ना? स्लाइड शो फॉर्मेट कीजिए. हेलो, स्लाइड शो फॉर्मेट में दीजिए. वो हाँ वही स्लाइड शो में हुआ. आप तो मूव कर रहा है ना? यस मैम, कर रहा है. आज मैं आपके सामने डालिम पर जो डिजीज है और कारण क्या है, जो पीछे बारिशें हुई है उसकी वजह से कई प्रॉब्लम्स बढ़े. तो मेनली मैं तो बीमारी को कंसंट्रेट करूंगी और अभी अपने जो इंस्टीट्यूट की बात करेंगे. तो इसमें हम लोग का जो संस्थान व्हाट्सएप प्रोजेक्ट और इसके अलावा सर्वे करते रहे. ये बाकी लोग म्यूट कर लेंगे तो अच्छा रहेगा. कुछ बैकग्राउंड से आवाजें आ रही है. तो हम लोग
कॉन्स्टेंटली सर्वे करते रहते हैं, तो आप अगर देखेंगे कि अभी जो रिसेंट प्रॉब्लम है, मैम आपका साउंड इको आ रहा है मैम। मेरा साउंड? यस 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 मैम, शायद दो सिस्टम्स पे चालू है आपका। आपको सुनाई दे रहा है? यस 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 मैम, नाउ इट्स फाइन। इको आ रहा है, इको आ रहा है। मेरे को सुनाई नहीं दे रहा। हेलो हेलो, अभी हेलो? हाँ जी मैडम, आपका आवाज आ रहा है। अभी अभी ठीक आ रहा है कि नहीं? ठीक आ रहा है, यस मैम। स्टार्ट कर सकते हैं। हाँ, तो हम लोग जो सर्वे करते रहते हैं उसमें आप देखेंगे कि इस साल में कई प्रॉब्लम्स बढ़े भी हैं, और शॉर्ट होल बोरर का जो सबसे ज्यादा न्यूज में आ रहा है, और उसके ऊपर अभी डॉक्टर अपना मल्लिकार्जुन जी डिटेल में बताएंगे। तो आप देखेंगे 2015 से अगर आप देखें तो कॉन्स्टेंटली ये शॉर्ट होल बोरर का प्रॉब्लम पहले कम था पर बढ़ा है, और आप देखेंगे कि ये कारण जो रहा है बढ़ने का, उसका मेन कारण जो रहा है वो रहा है बारिश। ये आप देखेंगे सिर्फ शॉर्ट होल बोरर ही नहीं, इसके अलावा बाकी भी बीमारियां इस साल, क्योंकि 2 साल से आप देखेंगे बारिश का पैटर्न अगर आप देखें पिछले 2011 से हम देख रहे हैं कि रेनफॉल जो है 800 mm के ऊपर जो हुई है 2020 और 21 में आई है। ये सोलापुर का हमारा जो वेदर डाटा है उसके बेसिस पे है। और नंबर ऑफ रेनी डेज भी आप देखेंगे जो 70 या उससे ऊपर हुआ है 2020 और 21 में ही हुआ है। दूसरा इसमें ये एक चीज देखने में आई है कि जो रेनफॉल अगर आप पूरे मंथ के हर महीने की रेनफॉल देखेंगे तो रेनफॉल 100 mm से ऊपर जो हुई है, और लगातार आप देखेंगे कि ये मई महीने से लेकर अक्टूबर महीना, मतलब कि जो मृग बहार का मेन मौसम होता है, उस समय में ये 100 mm से लगातार ज्यादा रेनफॉल हुई है मई से लेके सितंबर तक 2 सालों में। जबकि उससे पहले सालों में ये कभी 1 महीने में तो कभी 2 महीने में इस तरीके का रेनफॉल पैटर्न देखा गया है। नंबर ऑफ रेनी डेज भी आप देखेंगे कि ये रेनफॉल जो हुआ है 200 mm के ऊपर या 300 के आसपास, तो कितने दिनों में हुआ है तो वो भी आप देखेंगे। ज्यादातर 8 से 18 दिन आपने देखा है कि मिले हैं 2021 में, और 9 से लेके 16 दिन मिले हैं 2020 में। मतलब कि आपको हर हफ्ते में 2, 3 या 4 रेनी डेज अगर हैं और इतना ज्यादा रेनफॉल है तो निश्चित ही आपका जो सॉइल है वो कभी सूखने का टाइम नहीं मिल रहा है, और जिसकी वजह से बहुत सारे प्रॉब्लम्स आए हैं। और एक प्रॉब्लम जो अभी डॉक्टर एनवी सिंह भी आपको बताएंगे, जो फ्लावर ड्रॉप वगैरह हुआ, लोग बाहर नहीं पकड़ पाए जब नहीं हुई, जिसकी वजह से वो लोग फिर ऑर्चर्ड में जा भी नहीं सकते थे, और वो इग्नोरेंट मतलब इग्नोर होकर करना पड़ा ऑर्चर्ड लोगों को। इसकी वजह से जो प्रॉब्लम शॉर्ट होल बोरर वगैरह का आया, क्योंकि वो इतने माइन्यूट होल्स होते हैं कि हम वो कॉन्स्टेंटली जो लोग फील्ड में जाते हैं और ध्यान देते हैं वही लोग देख पाएंगे, बाकी सब लोग इसको नहीं देख पाएंगे। और क्योंकि इतनी बारिश होने की वजह से
क्रॉप लोग ले नहीं सके, उन लोगों ने अगला बहार पकड़ने की कोशिश करी और उस बहार में नहीं जा सके, और वहां पे घास वगैरह होने की वजह से ये सब प्रॉब्लम्स नहीं देख सके, और जिसकी वजह से शॉर्ट होल बोरर का प्रॉब्लम आया। और उसकी एडवाइजरी हमारे इंस्टीट्यूट ने बहुत पहले ही, जैसे ही पता चला था, हमारे इंस्टीट्यूट ने एडवाइजरी बना के भेजी थी, और उसका डिटेल्स अभी आपको वो बताएंगे। इसके अलावा विल्ट, मर रोग का प्रॉब्लम भी आप देखेंगे कि ये काफी समय से है, आज का नहीं है, काफी समय से है। और ये जो प्रॉब्लम है, जो लगभग आप देखेंगे कि 3 से 5% तक था, बहुत ज्यादा नहीं था। पर क्योंकि धीरे धीरे ये जो कई कारण हैं जिसकी वजह से ये बीमारी जो मिट्टी में होती है, एक बारी मिट्टी में आ गई तो ये 5 साल तक उसमें रहती है। तो प्लांटिंग मटेरियल यहाँ पे भी बहुत इंपॉर्टेंट रोल प्ले करता है कि कई बारी हमने देखा है नए ऑर्चिड्स हैं जहाँ पे ये मर रोग आया है। अब मर रोग जब आया है तो हम लोगों ने कुछ, जैसे सांगोला एरिया में भी था 1-2 बारी, कि वो 4 फार्मर्स आए थे प्लांटिंग मटेरियल अपना उठा के, जो अभी उन्होंने मिट्टी में लगाया भी नहीं था, ऑर्चर्ड में नहीं लगाया था। जितना ऑर्चर्ड में लगाया था उसमें उनका 50% तक मर रोग से चला गया 3 महीने के अंदर। उनका जो बचा हुआ प्लांटिंग मटेरियल बचा था उसमें भी कुछ पौधे मर गए, जिससे ये क्लियर कट आ गया कि अगर आपके बाग में ये मर रोग नहीं है तो आप प्लांटिंग मटेरियल से लेकर इसको आ रहे हैं। दूसरा कारण हो सकता है, कई लोग ऑर्चर्ड उखाड़ देते हैं, निकाल देते हैं। अब जैसे अभी शॉर्ट होल बोरर आया है या ज्यादा मर रोग आ गया तो लोग उसको निकाल देंगे, निकाल के वो नया ऑर्चर्ड लगा देते हैं। जब नया ऑर्चर्ड लगता है उससे पहले उस सॉइल को ट्रीटमेंट करना है, जो लोग नहीं करते। बिना कुछ करे आपने अगर नया ऑर्चर्ड लगा दिया और उसमें पिछली बारी आपके मर रोग था तो निश्चित ही आपके नए प्लांटेशन में भी वो आ जाएगा, चाहे वो 2 महीने में आए या 6 महीने में या 1 साल में, वो डिपेंड करेगा कई कंडीशंस के ऊपर। इसलिए जब भी आप नया ऑर्चर्ड लगाते हैं तो उसके लिए हम लोगों को ध्यान देना चाहिए कि क्या करना है ताकि हमारा जो नया ऑर्चर्ड है उसका प्रॉब्लम नहीं आए। अभी भी कई फार्मर्स ने ऐसी कहानियां सुनाई हैं कि उनका पहले ऑर्चर्ड क्या था, उन्होंने नया लगाया और अभी उनको ये प्रॉब्लम्स अभी भी आ रहे हैं। तो कारण यही है कि उन्होंने बीच में कुछ ट्रीटमेंट नहीं किया और नया ऑर्चर्ड लगा दिया। मर रोग के साथ निमेटोड का प्रॉब्लम आप देखेंगे, इसमें भी आप देखेंगे ये नया प्लांटिंग मटेरियल है, 2-3 महीने के अंदर ही आप देखेंगे इसकी ग्रोथ नहीं हो रही है। तो जब ग्रोथ नहीं हो रही है, न्यूट्रिएंट डेफिशिएंसी की दिख रही है, तो आप उसके रूट्स को चेक करिए, ये उसी के रूट्स हैं और आप देख सकते हैं कि इसमें निमेटोड के प्रॉब्लम है। दूसरा कारण निमेटोड का प्रॉब्लम का पता तब चलता है जब आपका ऑर्चर्ड बहुत स्वस्थ दिख रहा है पर उसमें फूल नहीं आ रहा, और या फिर न्यूट्रिएंट डेफिशिएंसीज आ रही हैं तो एक कारण होता है। नहीं आ रही न्यूट्रिएंट डेफिशिएंसी, उसमें फूल लगातार आपने सब कोशिश कर ली, 1 साल हो गया, पूरा साल निकल गया, उसमें फ्लावरिंग नहीं हो रही है या बहुत कम फ्लावरिंग हो रही है, आप रूट्स को चेक करेंगे तो इस तरीके के निमेटोड मिलेंगे। ये भी एक फार्मर का प्लॉट है जिनका शिकायत था कि 1 साल उन्होंने सब कुछ कर लिया, फूल नहीं आ रहा, तो उनको जब रूट्स चेक करने को बोला गया तो ये उनके प्लांट का हाल था। तो ये जो विल्ट का हम लोग मैनेजमेंट है, हमारी पूरी डिटेल्ड एडवाइजरी आपको हमारे वेबसाइट पे भी मिल जाएगी। शॉर्ट में मैं आपको बता देती हूँ कि जब नया ऑर्चर्ड लगाना है तो उस ऑर्चर्ड में आपको पहले ट्रीटमेंट करना है। अगर एक तो होता है केमिकल ट्रीटमेंट, एक होता है सॉइल सोलराइजेशन, जो कि बहुत अच्छा ट्रीटमेंट है। और इस ट्रीटमेंट में क्या होता है कि आपको 6 हफ्ते तक, गर्म मौसम, ये मार्च अप्रैल का जो मंथ है, इस महीने में इसको करना होता है। आपको ऑर्चर्ड का लेआउट जो करना है वो पूरा कर लीजिए। उसमें गोबर खाद मिलाना होता है जिस लाइनों में आपको और लगाना है, और उसको 1 दिन अच्छी तरह से पानी देना है। पानी देने के अगले दिन आपको ये जो पॉलीथीन शीट है, ये वाली पॉलीथीन शीट होती है लीनियर लो डेंसिटी पॉलीइथिलीन शीट, 50 से 100 माइक्रोन के अंडर होता है, लेना होता है और इसको बिछाना होता है। और ये 6 हफ्ते के लिए बिछाते हैं। इसमें क्या होता है कि जो आप 2 हफ्ते में तो जो भी रोग है, जो भी आपके कीड़े हैं या उसके अंडे हैं, जो भी वीड खरपतवार है, वो सब बीमारी वाले चीज, नुकसान करने वाली चीजों का सब मर जाता है, क्योंकि इसके अंदर